दोघं. कुठं चाललोय आपण? तुलाच माहिती. यात्रेला चाललोय. ती कुठली यात्रा आहे तुम्हाला कळेलच. व्लॉगमध्ये असंच राहा, पुढे बघा व्हिडिओमध्ये काय काय आहे ते. आणि आता टाइम झालाय 10:20 झाले तर कुठे जायचे आता. आणि आमच्यासाठी वेट पण करत आहेत. ते लोक 9 वाजता निघालेले. दिसतात का तुम्हाला? तर किती पटापट मी आवरून घेतलं सगळं, पण ह्यांचं मेकअप उरकतच नाही. आता काय सांगू मी तुम्हाला. शर्ट का? हे बघा इकडे सगळं शर्ट वगैरे पॅन्ट अंडरवेअर बनर सगळं काढून ठेवलंय मी. अंडरवेअर कशाला सांगायचं? अंडरवेअर कशाला सांगायचं? अंडरवेअर कशाला सांगायचं? मग तुम्ही आंघोळ केलं ना आता परत. सकाळपासून आंघोळ केलं नव्हतं. शी काय पण सांगू नका की. त्यामुळे मला आंघोळ करावं लागतं. सकाळपासून नाही, गरमीच एवढी आहे म्हणून 2 टाइम आंघोळ करायलाच पाहिजे. तर मुंबईला खूप गरमी आहे मित्रांनो. गावाकडे कशी आहे कशी नाही ती माहिती नाही, परंतु थोडंसं जरा फॅनमुळे जरा आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल, समजून घ्या तुम्ही. आता फक्त 1 महिना, मग नंतर पावसाळा. हा, तर जून जुलैमध्ये पावसाळा चालू होतोय आणि इकडे पावसाळा हिवाळा उन्हाळा. चला चला पटकन. खूप उशीर चालला. हे येत आहेत पाठून बुटं घालतायत. मी पुढे जाते. आता आम्ही रिक्षाने चाललो आहे. आमचे शेजारी आहेत ना, त्यांचा रिक्षा आहे, त्यांच्यासोबतच आम्ही चाललो आहे. कुठं चाललो आपण? व्हिडिओ दाखवायला आम्हाला. बोला. कसली पालखी होती इकडं? काय बोलायचं? राघोबा देवीची पालखी होती इकडं. बघू शकता तुम्ही किती छान डेकोरेशन केलेलं आहे. छत्रीचं असं डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण कोटनाका, यो एरिया कोटनाका आहे, उरण कोटनाका. बघू शकता किती छान वाटत आहे. आणि आता आपण कुठं चाललोय? जसकरला. जसकरची यात्रा बघायला. आणि हा राघोबा मंदिर आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. सगळं काल इकडून पालखी निघाली, अजून पालखी पोचली नाही. बघू शकता खूप छान लाइटिंग वगैरे केली आहे. बघू शकता तुम्ही आमचं रेल्वे स्टेशन उरणचं. का रे लाजतोय? बोल ना. आम्ही आता जेएनपीटीच्या आतमध्ये एंटर झालेलो आहे. बघू शकता तुम्ही टाउनशिप. एवढी गर्दी नसते काय? गर्दी एवढी नसते काय यावेळेस? बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे. सगळ्यांनी गाड्या रोडवरच पार्क केलेल्या आहेत. गार्डन जाम आहे.
आहे, गर्दी बघू शकता. आता आमची रिक्षा परत पाठी चाललेली आहे, कारण की पुढे जायला जागाच नाही आहे. अरे भैया हमारी गाड़ी है, उतरो. ओ भैया. तर आम्ही रिक्षा वगैरे तिकडे लावून आता ह्या साईडला आम्ही आता चलत तिकडे आलो. ह्या साईडला खूप गर्दी आहे इकडे, म्हणजे मोठी जत्रा, मोठी जत्रा आहे इकडे या साईडला. तर आम्ही आता जात आहोत. आता 10:30 पावणे 11 वाजायच्या सुमारास येत आहेत. 10:30 वाजलेले आहेत. तर चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. तुमचा भाऊ इतका मेहनत घेतोय तुमच्यासाठी, तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवण्यासाठी. आता टायमिंग बघा तुम्हीच, रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजत आलेत. तर ह्या साईडला कसं आहे माहिती आहे का, थोडासा विषय वेगळा आहे. आपल्या गावाकडे वेगळं असतं, इकडे वेगळं आहे. तर समजून घ्या. तुम्हाला आता थोडंसं दाखवलं व्हिडिओ. म्हणजे आता आम्ही इथून कमीत कमी मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला त्या साईडला जायचं. तिकडे रातपाणी वगैरे बघतं आणि खूप काही म्हणजे तिकडे मोठी जत्रा आहे. तर आपण बघू शकता ही भीड किती आहे बघा इकडे. खूप आहे. काय यात्रा आहे इकडली, खूप मोठी यात्रा आहे. इकडे अर्धा तास कंप्लीट लागले असतील, अर्धा तास. तर आता आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो इकडं. देवीचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मग इकडं फिरू. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण लवकरात व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत.
जत्रे म्हणजे त्या यात्रेच्या बाहेर आलेलो, म्हणजे फक्त देवीचं दर्शन वगैरे करून आम्ही तिथून बाहेर आलो, कारण तिकडे खूप गर्दी होती. त्या कारणानं आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचे. मला तेवढं माहिती नाही म्हणजे नेमकं कुठं जायची ती, पण दुसऱ्या ठिकाणी पण देवीची यात्रा असते तिकडं, त्या ठिकाणी पण जायचं आहे. आता टायमिंग तर झालेलं आहे, आता सध्या बघा कंप्लीट 12:15 झालेले आहेत. तर आता आम्ही इथून आता रिक्षा ती घरापासूनच आपला आहे तो आम्ही घेऊन आता निघालोत आम्ही, म्हणजे आमचे शेजारीच आहेत ते. तर आम्ही सर्वजण निघालोत आता. तर राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत, आणि व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर भेटू आपण लवकरच. आता निघालो. आता ही बघा, ही पाठीमागचा आपला रिक्षा आहे. चला. तर आम्ही आता सर्वजण इथं रिक्षामध्ये बसतो. बस पुढे बसतो. सगळा घेतात घेते यात्रेचा. हे देव आलेले अंगात पावसाचे. आपलं झालं ना पालखी का नाही केला ना, पालखी कसा पाहिजे ना. शेवाची देवी आहे ही. काय नाव आहे देवीचं? शांतेश्वरी देवी आहे. इकडची पालखी उद्या आहे ना? उद्या इकडे जाम गर्दी असेल मग. Up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Clouds moving like a heartbeat. Skipping stones in city streams we find. Let's write a new story, leave the old behind. Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they care. Colors splash like secrets on these walls, while laughter echoes through the halls. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथं या देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहेत. तर इकडे पण उद्याच्याला म्हणजे आज रात्री पूर्ण इकडं यात्रेचं सर्व
इकडं हे केलेलं आहे. पण उद्याच्याला इकडे यात्रा आहे. पण आजच दर्शन वगैरे करण्यासाठी आलो आम्ही. घ्यायचं काय काय तुला? घ्यायचं असेल घे. मस्त आहे ना. असं करून कधी करून द्याल उद्या. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि नवीन असेल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर व्हिडिओमध्ये राहा आणि भेटू आपण लवकरच. चला. झालं का? झालं मस्तपैकी आम्ही ज्यूस पेला. तर हे बघू शकता तुम्ही. या भाऊना ह्या भाऊना आम्हाला ज्यूस वगैरे पाजले. तर 1 मिनिट थांबा. तर आता काय निघू ना आता आपण. तर 1:30 वाजता आले होता. उद्या सकाळी अजून 6 वाजता आम्हाला जायची. चला. हाँ? चलो अभी घर. तर मित्रांनो आम्ही आता घरी चाललेलो आहे आणि आम्ही आता इथंच ब्लॉग एंड करतो. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट लोकेशन. तर चला मित्रांनो बाय बाय. इतक्या वेळ तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू आपण लवकरच. बाय.